मित्र हो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले त्यांच्या कपाळावर उद्धव ठाकरे यांनी गद्दारीचा शिक्का मारला. कधीही न पुसणारा हा गद्दारीचा शिक्का. गद्दार म्हणूनच त्यांची नावं घेतली जातात. अगदी आजही आणि भविष्यातल्या राजकारणात सुद्धा तेच घडेल कदाचित. आणि त्यानंतर अगदी अलीकडं उद्धव ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर या 6 खासदारांनी गद्दारी केली. तसं पाहिलं तर अगदी जून महिन्याच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरे शिवसेनेतून 6 खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झालेल्या होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली. यावेळी बघा काहींनी खोटी कारण देत काहीतरी सांगत बैठकीला पद्धतशीर दांडी मारली आणि ऑनलाईन मात्र ते या बैठकीला हजर राहिले. अहो त्यानंतर तर काहींनी आपले मोबाईल बंद करून टाकले आणि काय आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहोत असं सांगत या 6 खासदारांनी अचानकपणे एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. म्हणजे खरं तर अचानक म्हणून अपेक्षेप्रमाणे म्हणावं लागेल. अहो धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील या सगळ्यांनी 22 जून 2026 रोजी अधिकृतपणे एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे बघा हे ऑपरेशन टायगर अडचणीत आलेलं होतं. कदाचित ते फसणारही होतं. ओमराजे निंबाळकर यांचं मात्र अखेरपर्यंत तळ्यात मळ्यात असं काही सगळं सुरू होतं. अहो त्यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय सुद्धा जाहीर केला. पण नंतर ते तडक आपल्या मतदारसंघामध्ये पोहोचले आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर म्हणे शिंदे गटात जाण्याचं जाहीर केलं. आणि तेव्हापासून हे 6ही खासदार प्रसिद्धीपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून असं काहीस अलिप्त फटकून असं वागताना दिसत आहेत आपल्याला. अहो या खासदारांनी उद्धव ठाकरेवर टीका करण्याचंही टाळलेलं आहे. या फुटीच्या प्रकरणामध्ये ओमराजे निंबाळकर हे अधिक चर्चेचे ठरले होते. अहो काहीही झालं तरी आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असं म्हणणारे हे ओमराजे निंबाळकर. अहो हे निंबाळकर फुटले नसते ना तर ऑपरेशन टायगर फेल झालेलं असतं. कारण त्यांना 6ची संख्या हवी होती. म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याला हे ओमराजे निंबाळकर अखेरचे कारणीभूत ठरले. हे निंबाळकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे लाडके खासदार. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर नितांत प्रेम केलेलं होतं. पण त्यांनी सुद्धा गद्दारी केल्यामुळं उद्धव ठाकरे यांचं मन दुखावलं गेलं. का नाही दुखावणार हो, मुलासारखं प्रेम करायचं आणि मुलानं उलटी टांगडी करायची. शिवसेना मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांना लक्ष केलं. आक्रमक भाषेमध्ये टीका सुद्धा त्यांच्यावर केली. त्यावर उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मी काही बोलणार नाही, मी माझ्या कामातून उत्तर देईल असं ओमराजे निंबाळकर म्हणालेले होते. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणं टाळलेलं होतं. बोलले नाहीत पण नंतर काही ते उद्धव ठाकरेच्या बद्दल हे निंबाळकर. आणि त्यानंतर आता धाराशिवच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निंबाळकर यांच्या विरुद्ध काही वाईट बोललं तर टाळलं, पण त्यांच्या मनातला एक सॉफ्ट कॉर्नर सुद्धा यावेळेला दिसून आला. ओमराजे निंबाळकर यांच्यावर मी टीका करणार नाही, तो आपल्यातच होता अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी जाहीर करतात सगळ्यांच्या मनामध्ये एक काहीतरी पाल चुकचुकली. अहो काय
परवा तर बोलले, आता हे काय? उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये काय सुरू आहे यावरून सुद्धा तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आणि ते अपेक्षित आहे, स्वाभाविक आहे. शिवसेनेच्या या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना ओमराजेविषयी त्यांच्या मनातला हा हळवा कोपरा उघड झाला, पण हा नक्की हळवा कोपरा आहे की यामागे सुद्धा काही राजकीय गणित आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. सुरुवातीला तर उद्धव ठाकरे निंबाळकर यांना गद्दार म्हणत होते. अहो काय काय काढलं त्यांचं, किती काय सगळे प्रॉपर्टी प्लॉट वगैरे सगळं प्रकरण, पण एकाएकी त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर कसा काय निर्माण झाला? उद्धव ठाकरे म्हणतात तो आपल्यात होता, त्याच्यावर टीका करणार नाही. पण मग बाकीचे सुद्धा शिवसेनेतच होते ना, मग त्यांच्यावर टीका कशी काय केली जाते? गद्दारांच्या यादीमध्ये अनेकांची नावं असताना एकट्या निंबाळकर यांच्याबाबतच उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही सहानुभूती कशासाठी? अर्थात अशा प्रकारचे प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनाही पडलेले आहेत, त्यांच्या मनात हे प्रश्न आलेले आहेत. हा हळवा कोपरा आहे की त्यामागे काही राजकीय गणित आहे? उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, काय चाललंय, याची उत्तर उद्धव ठाकरे यांचेच शिवसैनिक शोधत आहेत. म्हणजे बघा, सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. आता त्यांची ही बदलती भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी वाटत आहे. हो, काय असेल हो या मागचं राजकीय गणित, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा, अशी खात्री, असा विश्वास. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.